नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण भाषा म्हणजेच काय, लिपी म्हणजेच काय, व्याकरण म्हणजेच काय आणि मराठी भाषेचा उगम कसा झाला ते आज आपण बघणार आहोत. तर भाषा म्हणजेच काय? भाषा म्हणजेच विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. भाषा हा शब्द भास या धातूपासून तयार झालेला आहे. कोणतीही भाषा जर शिकायची असेल तर त्याच्या पायऱ्या असतात, ते आज आपण बघणार आहोत. तर आपण फ्लो चार्ट काढूया. भाषा फर्स्ट टॉपिक आहे भाषा. भाषा 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 म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार व्यक्त करण्याचे साधन. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. भाषा हा शब्द भास या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. भाषा हा शब्द भास या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. तयार झाला आहे. भाषा हा शब्द भास या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. जर तुम्हाला कोणतीही भाषा शिकायची असेल तर त्याचे पायऱ्या असतात. भाषा शिकण्याच्या पायऱ्या. पायऱ्या ह्या किती आहेत? कोणती भाषा शिकण्याच्या पायऱ्या ह्या 5 आहेत. 5. पहिली श्रवण. दुसरी श्रवण वाचन. तिसरा लेखन आणि चौथा आहे संभाषण आणि 5वी आहे भाषण. या 5 पायऱ्या कोणतीही भाषा जर शिकायची असेल तर त्याच्या पायऱ्या आहेत. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलत असते, म्हणून तिला नदीचा प्रवाह म्हटले आहे. नदीचा प्रवाह म्हटले आहे. भाषा ही नदीच्या प्रवाह, कारण भाषा ही प्रत्येक 12 कोसावर बदलत असते. 5-10 किलोमीटरवर भाषेमध्ये चेंज होत असते. मराठी भाषाच असते, हिंदी भाषाच असते, पण त्याच्यामध्ये चेंज होत असते बोलण्यामध्ये. भाषा आता आपण ही फ्लो चार्ट आहे, याच्यानंतर असा पण लिहू शकतो आपण. भाषा पहिला भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा होय. भाषा हा शब्द लिहा मित्रांनो, तुम्ही पण नोटबुक काढून लिहित राहा. भाषा म्हणजेच भाषा हा शब्द भास या संस्कृत धातूपासून
पासून तयार झालेला आहे. आहे. कोणतीही जर भाषा शिकायची असेल तर त्याच्या 5 पायऱ्या असतात. भाषा शिकण्याच्या याच्या पायऱ्या पायऱ्या हे विचारतात मित्रांनो एक्झाम मध्ये. पहिली आहे श्रवण, दुसरी आहे वाचन, तिसरी आहे लेखन, चौथी आहे भाषण आणि पाचवी आहे संभाषण. हे भाषा शिकण्याच्या पायऱ्या आहेत. कोणतीही भाषा असो. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली आहे. ला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे. कारण भाषा ही प्रत्येक 12 कोसावर बदलत असते. कारण प्रत्येक 12 कोसावर बदलत असते. प्रत्येक 12 कोसावर भाषा ही बदलत असते. एक वेळा लक्षात घ्या. भाषा म्हणजेच विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. भाषा हा शब्द भास ह्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. कोणतीही जर भाषा शिकायची असेल तर अगोदर श्रवण, वाचन, लेखन, भाषण आणि संभाषण ह्या 5 पायऱ्या आहेत. भाषेला नदीची उपमा दिलेली आहे कारण प्रत्येक 12 कोसावर भाषा ही बदलत असते. भाषा म्हणजेच हा झाला. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा पाय चार्ट आणि याचा पण हा मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. तर चला अभ्यास करण्याकरिता फ्लो चार्ट काढला तर इझी होईल. आता दुसरा टॉपिक आता लिपी. लिपी म्हणजेच काय? लिपी म्हणजेच आवाजाच्या व ध्वनीच्या खुणीने आपण जो लेखन करतो त्याला आपण लिपी म्हणतात. लिपी हा शब्द लिपणे ह्या धातूपासून तयार झालेला आहे. लिपणे ह्या धातूपासून तयार झालेला आहे. चला लिपी म्हणजेच विचार व्यक्त करण्याची आवाजाच्या व ध्वनीच्या किंवा ध्वनीच्या खुणेला आपण लेखन करतो. त्याला लिपी असे म्हणतात.
लिपी म्हणजेच आवाजाच्या व ध्वनीच्या खुणेला आपण लेखन करतो त्याला आपण लिपी असे म्हणतात. लिपी हा शब्द लिपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. लिपी हा शब्द लिपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झाले आहे. लेखन शक्य झाले आहे. लेखन शक्य झाले आहे. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झाले आहे. लिपी आता महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणलं तर मराठी आहे. हा लिपी आहे. आता मी असा त्या पद्धतीने लिहितो. लिपी म्हणजेच आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेनी आपण लेखन करतो. त्याला लिपी असे म्हणतात. लिपी असे म्हणतात. दुसरा काय? लिपी हा शब्द लिपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. हा शब्द लिपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. लिपी हा शब्द लिपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झाले. लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झाले. लिपी म्हणजेच काय? आवाजाच्या व ध्वनीच्या खुणेने आपण जो लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. लिपी हा शब्द लिपणे या धातूपासून या शब्दापासून तयार झालेला आहे. लिपीच्या शोधामुळे लेखन करणे शक्य झाले. हे एक्झाम मध्ये आलेले आहेत मित्रांनो. तेच आहे. आम्ही तुम्हाला 3 हे जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा कोणती आपण डायग्राम बघतो ते आपल्या स्मरणामध्ये राहते, लक्षात राहते, म्हणून मी तुम्हाला फ्लो चार्ट काढून दिलेला आहे. लिपी म्हणजेच हा आपल्या प्रत्येक बुक मध्ये राहते. हे तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल तर हे फ्लो चार्ट लिहून सन्या रिव्हिजन करायचं. आता व्याकरण म्हणजेच काय? लिपी मराठी भाषा मग कोणत्या लिपीमध्ये लिहिल्या जाते? स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. काढले? आता मी पोचतो थोडा.
लिपी, देवनागरी लिपी. देवनागरी लिपी. देवनागरी लिपीमध्ये मराठी लिहिल्या जाते. मराठी लिहिली जाते. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. देवनागरी लिपीमध्ये देवनागरी लिपीमध्ये किती भाषा लिहिल्या जातात? किती भाषा लिहिल्या जातात? हा, फर्स्ट आहे आपली मराठी. दुसरा, मराठी ही भाषा संस्कृत या भाषेपासून तयार झालेली आहे म्हणून दुसरी संस्कृत. आपली तिसरी भाषा आहे हिंदी. चौथी भाषा आहे पाली आणि पाचवी भाषा आहे बंगाली. पाचवी भाषा आहे बंगाली. हे झाल्या लिपी. मित्रांनो, तुम्हाला जर अशा पद्धतीने लिहायचे असेल तर तुम्ही लिहून घ्या. आता भाषा, मराठी भाषा. मराठी भाषा. मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. राज्यभाषा आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या भाषेतून विकसित झाली आहे. मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून विकसित झालेली आहे. मराठी भाषा. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. तो काय असतो? वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, सर्वांनाच माहित आहे. मराठी भाषेचा उगम संस्कृत व प्राकृत या भाषेपासून विकसित झालेली आहे. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस गोवा व महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. मराठी भाषेचा पुरावा कुठून मिळाला आहे? कर्नाटकातील श्रवणबेळगाव इथून मिळालेला आहे पुरावा. कर्नाटकातील श्रवणबेळगाव गाव इथून झालेला आहे.
इथून आहे मित्रांनो. मराठी भाषा ही राज्यभाषा आहे. मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या भाषेपासून तयार विकसित झालेली आहे. मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारी या दिवशी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. समजलं मित्रांनो, हे फ्लो चार्ट आहेत. त्या पद्धतीने तुम्ही जर फ्लो चार्ट काढून अभ्यास केला तर तुम्ही कधीही विसरणार नाही. त्या पद्धतीने नोट्स काढा मित्रांनो. यात आता आपण व्याकरण म्हणजेच काय ते बघणार आहोत. व्याकरण म्हणजेच काय? मराठी व्याकरण म्हणतो, हिंदी व्याकरण म्हणतो, इंग्रजी ग्रामर म्हणतो. तर व्याकरण म्हणजेच काय? भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. तर मग व्याकरण येथपर्यंत झाला मराठीचा उगम, पण है ना. व्याकरण 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 म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करण्याचे शास्त्र. म्हणजेच भाषा म्हणजेच व्याकरण होय. व्याकरण होय. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करण्याचे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय. व्याकरण या शब्दाची फोड वि. आ. कृ अशी होते. व्याकरण शब्दाची फोड वि. आ प्लस कृ अशी होती. वि. आ. कृ अशी होती. तर व्याकरण म्हणजेच भाषेचे शुद्धीकरण करण्याचे शास्त्र. आपण एक्झाम मध्ये आले म्हणून लिहून टाका. म्हणजेच भाषेचे शुद्धीकरण करण्याचे शास्त्र. व्याकरण म्हणजेच काय? भाषेचे स्पष्टीकरण करण्याचे शास्त्र म्हणजेच व्याकरण आहे. व्याकरण म्हणजेच भाषेचे शुद्धीकरण करण्याचे शास्त्र. मित्रांनो, हे पण एक्झाम मध्ये आलेले आहे. व्याकरण या शब्दाची सोड वि. आ. कृ अशी होते. तर काही मराठीमध्ये जे एक्झाम मध्ये विचारले जातात ते आपण आज आता बघूया. आता मराठी भाषेचे पहिले पुस्तक कोणी लिहिले? मराठी भाषेचे पहिले पुस्तक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिले. म्हणूनच दादोबा पांडुरंग तर्खडकरांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. मग परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात की मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत? तर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत? तर मराठी भाषेचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर. हे असे प्रश्न येत असतात, तर ते आपण आता बघणार आहोत. महत्वाचे पॉइंट, महत्वाची माहिती. मराठी भाषेचे पाणिनी कोण आहे? मराठी भाषेचे पाणिनी कोण? दादोबा
बा पांडुरंग तळखडकर. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहे? मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेचे शिवाजी आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर. मित्रांनो, मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे जॉन्सन याच्यामध्ये कन्फ्युज होतात मित्र विद्यार्थी. तर त्यामध्ये बघा शिवाजी आहे, शिवाजी हा नाव. तर इथं पण विलांटी आहे, इथं पण वी ना. कृष्ण शास्त्री जॉन्सन म्हटलात पण इथं उकार आहे, तर हा लक्षात ठेवायचा. मराठी भाषेचे शिवाजी म्हटला तर विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे जॉन्सन म्हटला तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर. आता मराठी भाषेची पहिली कादंबरी कोणती आहे? पहिली कादंबरी यमुना पटवर्धन आहे. मराठी भाषेतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन आहे, ही बाबा पदमनजी यांनी लिहिलेली आहे. मराठी भाषेची पहिली कादंबरी. आता मग याच्यामध्ये विचारते की मराठी भाषेची पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती आहे? ऐतिहासिक कादंबरी मोचनगड. हे आहेत मित्रांनो भाषा ह्या चॅप्टरचे पण. आता हा एक प्रश्न येत असतो, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण? आधुनिक मराठीचे कवी हे मित्रांनो प्रत्येक एक्झाम मध्ये दिलेले आहेत मराठी याच्यामध्ये. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण? केशवसूत कृष्णाजी केशव दामले हे आहेत. त्यांचे टोपण नाव आहे केशवसूत आणि त्यांचे पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले. हे आहेत मित्रांनो भाषा म्हणजेच काय, लिपी म्हणजेच काय आपण बघितला, व्याकरण म्हणजेच काय हे पण बघितला, आणि मराठी भाषेचा उगम हा इथून झालेला आहे. पुरावा त्यांच्या कर्नाटकामधून मिळालेला आहे. तर जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही काढू शकता. मित्रांनो हे आतापर्यंत मी जेवढा तुम्हाला शिकवलं ते पूर्ण एक्झाम मध्ये आलेले टॉपिक आहेत. मी जे एक्झाम मध्ये येणार आहेत तेच तुम्हाला सांगणार आहे आणि एक्झाम मध्ये आलेले आहेत
ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की कोणते पण प्रश्नसंच जर कधी बनवायचे असेल तर एक्झाम मध्ये आलेले पॉइंट आणि एक्झाम मध्ये येऊ शकतात, असेच पॉइंट नुसार पेपर सेट केला जातो. तर मित्रांनो, फर्स्ट जे आजचे टॉपिक आहेत, भाषा म्हणजेच काय, लिपी म्हणजेच काय आणि व्याकरण म्हणजेच काय, ते आपण बघितलं आहे. आणि मराठीचे उगम कसे झाले, कोणत्या भाषेतून मराठी भाषा आलेली आहे, संस्कृत भाषेलाच मराठीचे जननी का म्हणतात, ते आपण इथं बघितले आहे. तर आजचा टॉपिक इथंच संपला असे म्हणतो. मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू, धन्यवाद. जर मित्रांनो तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर 9637064374 ह्या नंबरवर हाय म्हणून पाठवा आणि नोट्स लिहून पाठवा. थँक्यू, धन्यवाद. नोट्स साठी ह्या नंबरवर संपर्क करा. आपण आता पुढच्या लेक्चरला याचे ऑब्जेक्टिव्ह घेणार आहोत. कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह येतात, तर ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस झाल्या पाहिजे, म्हणून आता पुढच्या लेक्चरला आपण ऑब्जेक्टिव्ह घेणार. तो थँक्यू, सबस्क्राईब करा मित्रांनो, धन्यवाद.